एव्हरीवन, आज आपण डिस्कस करणार आहेत नॅशनल फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्राम इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये रिलेटेड आहे कम्युनिकेबल प्रॉब्लेम इन ह्युमन्स. ओके, रिलेटेड टू हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. त्यामधला एक प्रोग्राम. त्यानंतर फ्लेअरेसिस हा डिसीज कंडिशन आहे. ओके, हा स्प्रेड होऊ शकतो 1% टू अनदर पर्सन. फ्लेअरेसिस मीन फ्लेअरेसिस एक मॉस्किटो आहे. ओके, त्या मॉस्किटो थ्रू आपला म्हणजे ट्रान्सफर होतो तो. तर त्यामध्ये जे फिमेल फिलेरिसिस जे ॲनोफिलस आहे, ओके, त्या थ्रू हे ट्रान्सफर होतात. ओके, त्यामुळं का आता स्वेलिंग ऑफ वन लेग्स ही स्वेलिंग होते. ओके, त्यामध्ये आपण बघणार आहेत आफ्टर पायलट प्रोजेक्ट इन ओरिसा फ्रॉम 1949 टू 1954 द नॅशनल फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्राम लॉन्च झाला होता कंट्री इन 1955. ओके, जो ऑब्जेक्टिव्ह ऑफ द delimiting the problem to undertake control measures in epidemic area and to train personally to run the program. ओके, जे पण ट्रेन पर्सन होते रिलेटेड टू हेल्थ वर्कर. ओके, ते हेल्थ वर्कर या ठिकाणी प्रोग्रामला स्टार्ट केलं होतं त्यांनी. ओके, आफ्टर दॅट ऑब्जेक्टिव्स ऑफ फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्राम. नॅशनल फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्रामचे ऑब्जेक्टिव्स काय? रिडक्शन ऑफ द प्रॉब्लेम इन अनसर्व एरिया. ओके, जे पण अनसर्व एरिया आहे, ओके, ज्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होतात, ओके, रिलेटेड टू फ्लेअरेसिस, त्या ठिकाणी रिडक्शन करायचे प्रॉब्लेम. कंट्रोल इन अर्बन एरिया थ्रूआउट द रिकरंट अँड अँटी लार्वर अँड अँटी पॅरासायटिक्स मेजर्स. ओके, जे पण अँटी लार्वर आहे, ओके, जे की आपण बोलतो फिश, अँटी लार्वर फिश आहे. ओके, त्यांना आपण जे पण आपलं एन्व्हायरमेंट सराउंडिंगमध्ये गटार वगैरे जमा आहे त्या ठिकाणी आपण अँटी लार्वर फिशला टाकून सनी आपण त्या ठिकाणी किल सुद्धा करू शकतात फ्लेअरेसिस. ओके, फ्लेअरेसिस जे ॲनोफिलस आहे त्यांना, त्यामुळे प्रिव्हेन्शन होणार. आपल्याला हे आपले मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर नॅशनल फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्रामची स्ट्रॅटजी आपण या ठिकाणी बघणार आहेत. रिकरंट अँटी लार्वर मेजर्स इन ॲट द वीकली इंटरवल. एन्व्हायरमेंटल मेथड्स इंक्लुडिंग सोर्स ऑफ रिडक्शन बाय फिलिंग ditches, speeds, low lying area, okay, etc. Biological control of mosquito breeding through the larvivorous fish. Anti-parasitic measures through the detection and treatment of microfilariasis. Carries and disease person with the DSC, okay, by the filaria clinics to town and cover the under the program. ओके, फर्स्ट अँटीलार्वर जी गप्पी मासे आहे, ओके, अँटीलार्वर आपण जे फिशेस आहे, ओके, त्या फिशेसला आपण जे पण लो लाईंग एरिया आहे, ओके, सराउंडिंग एरिया आहे, त्या एरियामध्ये आपण वॉटरमध्ये आपण टाकून देणार आहेत. ओके, त्यानंतर ते जे पण मॉस्किटो आहे, ओके, जी ब्रीडिंग आहे मॉस्किटोची, तर ती त्या ठिकाणी किल करणार आहेत त्यांना. ओके, लार्विव्हायरस फिश काय करणार आहेत, ओके, त्यांना स्वॅलो करणार आहेत आणि किल करणार आहेत. फॉर द अँटी पॅरासायटिक जे पण मेजर्स आहे, ओके, डिटेक्शन करणार आहेत, त्यांना डिटेक्ट करून त्यांना किल करणार आहे. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला एकच ट्रीटमेंट प्रोव्हायडेशन करायची. ओके, ही स्ट्रॅटजी झाली नॅशनल फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्रामची. इंडिकेटर्स फॉर द पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन ॲक्च्युअली कन्झ्युम ड्रग्स. ओके, जे पण पर्सेंटेज ऑफ कन्झ्युम्ड ड्रग्सचे पॉप्युलेशनमध्ये ते त्या ठिकाणी आहेत. ओके, मायक्रोफिलेरिया रेट इन सेंटिनल साइड्स ऑफ द डिस्ट्रिक्ट मेंबर्स हॉस्पिटल्स कम्युनिटी हेल्थ सेंटर इक्विप्ड फॉर हायड्रोसिलोटॉमी. ओके, पर्सेंटेज ऑफ रेट पण कमी आहे. ओके, त्यानंतर जे पण मेजर्स प्रॉब्लेम आहे रिलेटेड टू आपलं फ्लेअरेसिस, ते मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा कम्युनिटी हेल्थ हॉस्पिटल असेल त्यांच्या थ्रू ते रूल्स पास होतात. नंबर ऑफ हायड्रोसिल ऑपरेशन कंडक्ट आउट ऑफ द टोटल इन लिस्ट. ओके, जे पण हायड्रोसिल्स ऑपरेशन आहे ते त्या ठिकाणी कंडक्ट केले जातात. नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन आफ्टर हायड्रोसिलोटॉमी. तुम्ही असेस द क्वालिटी ऑफ सिव्हिअर पर 100 ऑपरेशन्स 1000 ऑपरेशन इन देअर. पर्सेंटेज ऑफ लिम्फोडेमा केसेस प्रॅक्टिसिंग होम बेस्ड मॅनेजमेंट. या ठिकाणी आपले इंडिकेटर आहे नॅशनल फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्रामचे. कंट्रोल स्ट्रॅटजी आपण या ठिकाणी बघणार आहेत. वेक्टर कंट्रोल अँटी मॉस्किटो अँड अँटी लार्वर मेजर्स. ओके, जे पण वेक्टर कंट्रोल अँटी मॉस्किटोज आहे, अँटी लार्वर आहे, त्यांना आपण कंट्रोल करायचं आहे. ओके, त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल थ्रू द लार्विव्हायरस फिश. ओके, जे पण लार्विव्हायरस फिश आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्प्रेड करायचं आहे कुठं आपल्या सराउंडिंग एरियामध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग थ्रू द सोर्सेस ऑफ रिडक्शन ऑफ वॉटर मॅनेजमेंट. ओके, जे पण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे त्यांच्या सोर्स ऑफ थ्रूने काय करायचं, जे पण वॉटर ड्रेनेज सिस्टम आहे त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं प्रॉपरली मॅनेजमेंट करायचं आहे. अँटी पॅरासायटिक्स मेजर्स फॉर इंडिव्हिज्युअल केस ट्रीटमेंट. डायइथिल
कार्बाझाईन, ओके, डायथिल कार्बाझाईन ट्रीटमेंट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. गिविंग द bronchophilaris in the dose of 6 mg per kg body weight orally due to or daily for 12 days in divided dose for the meal. A total of 72 mg per kg diethyl carboxyme for the Bruglina filariasis DEC is given for 3 mg per kg body weight per day up to total dose of 18 to 72 mg per kg. ओके, जे पण डायथिल कार्बोझावाईन, ओके, हा ड्रग्स आहे, ही ट्रीटमेंट आहे, या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करायची ॲज पर त्यांच्या बॉडी वेटनुसार ओरली. ओके, 6 mg पर kg आपण बॉडी वेट देतो आपण त्यांना 12 डेजसाठी. ओके, 6 mg पर kg जे आहे त्यांच्या बॉडी वेटनुसार. ओके, मग 72 mg पर kg आपण आफ्टर दॅट त्यांना मिल देणार. ओके, त्यानंतर ब्रुग्निन फिलारिसिस, ओके, DEC इज गिवन फॉर 3 to 6 mg पर kg त्यांच्या बॉडी वेटनुसार. ॲज पर टोटल डोस किती असणार, 18 to 72 mg पर kg. ओके, हा डोस झाला आपला कंट्रोल स्ट्रॅटर्जीसाठी. त्यानंतर DEC टॅबलेट शुड बी टेकन वन्स इन इयर. ओके, वन्स इन इयरमध्ये आपल्याला टॅबलेट टेक करायची आहे फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ नॅशनल फिलारिसिस डे. The tablet should be taken after that food. ओके, आपल्याला जी टॅबलेट टेक करायची आफ्टर दॅट फूड, लंच आफ्टर मील असेल. ओके, इफ द टॅबलेट आर टेकन ऑन एम्प्टी स्टमक, सपोज समटाइम्स विल बी टेक फॉर एम्प्टी स्टमक, इफ मे कॉज ऑफ स्टमक डिस्कम्फर्ट, त्या ठिकाणी तुम्हाला डिस्कम्फर्टेशन फॉर्म होणार लागेल. ओके, तुम्ही खाली पेट जर का टॅबलेट घेतली त्या ठिकाणी तुम्हाला डिस्कम्फर्ट होणार इन ॲब्डोमेनमध्ये. देर इज अ रिपोर्ट ऑफ सक्सेसफुल ट्रीटमेंट ऑफ एलिफंटायटायटिस विथ डॉक्झीसायक्लिन गिवन फॉर 14 days. ओके, जे पण एलिफंटायटिस आहे त्या ठिकाणी सक्सेसफुल ट्रीटमेंट कोणती आहे, डॉक्झीसायक्लिन गिवन करतो आपण 14 डेजसाठी. मास ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, लार्ज नंबर ऑफ ट्रीटमेंट. रिवाज स्ट्रॅटर्जी सिंगल डोस मास ट्रीटमेंट ऑफ द डायथिल कार्बोझावाईन, ओके, अलॉंग विथ द कॉम्बिनेशन ऑफ अल्बेंडाझोल रिपीटेड ॲट 6 months और 1 year. ओके, जी पण रिवाज स्ट्रॅटर्जी आहे, ती रिवाज स्ट्रॅटर्जी जी आहे फिलेरियासिस अँटी फिलेरियासिससाठी ते आहे डायथिल कार्बोझावाईन विथ त्याचे कॉम्बिनेशन सोबत देतो आपण त्याला अल्बेंडाझोल. ओके, रिपीट डोस आपण प्रोव्हाइड करतो आफ्टर 6 months और आफ्टर 1 year. ओके, त्यानंतर प्री MDA. ओके, फर्स्ट विजिट फॉर हाऊस होल्ड इन्युमिनेशन, फर्स्ट विजिट आपण त्या ठिकाणी करतो. विजिट एव्हरी हाऊस इन असाइन एरिया विथ द 15 days ऑफ प्रायर टू द डे. ओके, ऑफ MDA. Inquire about the details about the household and record. Inform the family members about the MDA program and the clarify their doubts. ओके, जे पण आपलं MDA प्रोग्राम आहे त्यांच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची, हाऊस होल्डला जाऊन त्यांच्याकडून डाटा कलेक्ट करायचा आहे, रेकॉर्डिंग करायची. ओके, प्रॉपरली मॉनिटरेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड विजिट फॉर इंटरपर्सनल कॉन्टॅक्टसाठी मेक हाऊस टू विजिट होम विजिट. ओके, जे पण हाऊस विजिट असेल, होम विजिट असेल त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मीट ऑल द अवेलेबल मेंबर, जे पण त्यांचे फॅमिली मेंबर्स प्रेझेंट असेल ॲट द टाइम ऑफ होम विजिट त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना भेट घ्यायची आहे. सिलेक्ट द करेक्ट डोस ऑफ DEC बेस्ड ऑन देअर एज ग्रुप. ओके, जे पण तुम्ही डायथिलचा माईल देणार आहेत ते बेस्ड ऑन त्यांच्या एज ग्रुपनुसार किंवा पर्सनच्या एजनुसार. ओके, समटाईम मेल किंवा फिमेल आहे ॲज पर त्यांचे कॅटेगरीनुसार. ओके, को ॲडमिनिस्टर द DEC विथ अल्बेंडाझोल. ओके, administer करायचं with the combination of DEC with the albendazole. Ensure that the individual consuming the drugs your presence of supervise and administer. ओके, तुम्ही पण प्रोव्हायडेशन करणार डोसबद्दल तर ॲट द टाइम ऑफ तुमच्या सुपरविजन अंडर त्यांनी डोस घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही ॲडमिनिस्टर करू शकता. रेकॉर्ड द अब्सेंटीज अँड देअर टाईम ऑफ अबिलिटी. ओके, समटाईम्स तुम्ही होम विजिटला गेले दॅट टाईम जर का फॅमिली मेंबर त्या ठिकाणी नाही आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचे एज ग्रुप पर्सन नाही आहे. ओके, तुम्ही त्या ठिकाणी ॲब्सेंटिझम मेंटेन करणार आफ्टर अगेन वन्स इन विजिट तुम्ही त्या ठिकाणी देणार. ओके, त्यानंतर आहे ॲडवाइस टू अप्रोच द सब सेंटर अँड PSC पेनी इनकन्व्हिनियन्सेस फेस. ओके, तुम्हाला ॲडवाइस करायचं, इन्फॉर्म करायचं सब सेंटर असेल किंवा PSC सेंटर असेल त्या ठिकाणी समटाईम्स तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा इनकन्व्हिनियन्स तुम्ही फेस कराल त्यावेळेला. मॉपिंग अप, मेक डेली विजिट युअर असाइन एरिया 2 days followed by MDA.
टू कवर द absentees. ओके, तुम्ही विजिट करू शकता त्या ठिकाणी, रिपीटेड विजिट त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात. ओके, इन केसेस ऑफ साईड इफेक्ट ऑर कॉमन अक्रॉस प्रोव्हाइड देम सिम्टमॅटिक ट्रीटमेंट. तुम्ही जी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करताय विथ द कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स, तुम्हाला आफ्टर 2 days 1 days आफ्टर तुम्हाला विजिट करायची आहे. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी जे पण साईड इफेक्ट असेल, ओके, समटाईम केसेसमध्ये साईड इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग करून एमर्जन्सी ट्रीटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला रेफर करू शकता. इफ एनी केसेस रिक्वायर हॉस्पिटल ॲडमिशन, रिपोर्ट टू VHN रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल. समटाईम्स तुम्ही साईड इफेक्ट मोर सिव्हिरिटी असेल त्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल ॲडमिशनसुद्धा रिक्वायर करू शकता सम केसेसमध्ये ॲज पर त्यांच्या रिस्पॉन्सनुसार. आता आपण बघणार आहेत ॲज पर एजनुसार त्यांच्या DEC ट्रीटमेंट आणि अल्बेंडाझोल टॅबलेट आपण कसे प्रोव्हायडेशन करतो. एज ग्रुप जर का डिक्रीज इन 2 years असेल तर त्या ठिकाणी नील डोस आहे. ओके, नंबर ऑफ टॅबलेट किती 100 ग्रामची नील आहे. अल्बेंडाझोल आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करत नाही. ओके, 2 to 5 years ऑफ एज असेल तर आपण 100 mg ऑफ DEC डोस देतो. 1 टॅबलेट आपण प्रोव्हाइड करतो DECची आणि 1 टॅबलेट आपण अल्बेंडाझोल 400 mgची प्रोव्हाइड करतो. ओके, 6 to 14 years एज असेल तर 200 mg ऑफ DEC आपण प्रोव्हाइड करतो. 2 टॅबलेट 100 mgच्या आणि 1 टॅबलेट ऑफ 400 mgच्या आपण अल्बेंडाझोल प्रोव्हाइड करतो. 15 years आणि 50 years अबोव्ह असेल तर 13 mg. ओके, 3 टॅबलेट आपण DECच्या प्रोव्हाइड करतो 100 mgच्या आणि अल्बेंडाझोलची 1 टॅबलेट आपण त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करतो पेशंटमध्ये. ओके, सिंगल डोस ऑफ लॅर्विमॅटिक. ओके, लॅर्विमॅटिनमध्ये 200 to 400 मायक्रोग्राम पर kg ऑफ बॉडी वेट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. लॅव्हरमॅसिटिन. ओके, लॅव्हरमॅसिटिन ही टॅबलेट आपण त्या ठिकाणी सिंगल डोस प्रोव्हाइड करणार 200 to 400 ॲज पर त्यांच्या मायक्रोग्राम किंवा बॉडी वेटनुसार. ओके, हॅज बीन फाउंडेड फॉर इफेक्टिव्ह बट असोसिएटेड विथ द हाय रिकरन्स रेट्स 5 to 14% ऑफ द केसेस आफ्टर 6 months ऑफ ट्रीटमेंट इन ब्रोंकोस्टियन इन्फेक्शन. ओके, त्या ठिकाणी आफ्टर 6 months ऑफ लॅर्विमॅटिन नंतर 6 months नंतर ट्रीटमेंट आपण त्यांना लॅर्विमॅटिन इन्फेक्शन्स आपण ट्रीटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. ट्रिपल ड्रग थेरपी कोणत्या ट्रिपलमध्ये लॅर्विमॅसिटिन, ओके, DEC असेल किंवा अल्बेंडाझोल आपण ट्रिपल ड्रग थेरपी प्रोव्हाइड करतो. एस्टिमेटेड फॉर द कोणत्या इयरपासून 2020 का कव्हरेज एंडेमिक डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. फर्स्ट डिस्ट्रिक्ट इज इन बिहार, UP, झारखंड. ओके, बिहेवियर चेंजेस कम्युनिकेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतं. कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर होम बेस मॅनेजमेंट. ओके, आज तर त्यांच्या एज ग्रुपनुसार किंवा होम बेस मॅनेजमेंटनुसार त्यांची कॅपॅसिटी बिल्डअप होणार. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर कोणते फ्लेअरेसिस कंट्रोल प्रोग्राममध्ये फर्स्ट वन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असणार आहेत. ओके, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल काय करणार आहेत, जे पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचा जो मेडिकल ऑफिसर आहे, ओके, प्रायमरी हेल्थ सेंटरचा, तो त्या ठिकाणी विलेज किंवा हेल्थ गाईडलाईन वर्करला किंवा सब सेंटर वर्करला त्या ठिकाणी प्रोव्हायडेशन करणार. ओके, ॲज पर त्यांच्या ऑर्गनायझेशननुसार ते फॉलोअप करणार आहेत. एलिमिनेशन ऑफ लिम्फॅटिक फिलेरेसिस इन 1997 WHO and member state of committee is eliminated for lymphatic filariasis, a public health problem in 2020 throughout the World Health Assembly resolution. Okay, 15.29. The National Health Policy 2002 has set a goal elimination of lymphatic filariasis in India by 2050. Later that extended for the 2021. Subsequent to Global Alliance on Elimination Lymphatic Filariasis GAELF has been formed in 2000. Okay, as per the WHO ने एलिमिनेशन केलं होतं लिम्फॅटिक ऑफ फिलेरिसिस प्रोग्रामबद्दल. 2015 मध्ये नॅशनल हेल्थ पॉलिसी प्रोग्राममध्ये लिम्फॅटिक फिलेरिसिस एलिमिनेट केला होता आणि त्याला एक्सटेंड केलं होतं 2021 पर्यंत. आफ्टर दॅट मग जे पण GAELF म्हणजे की ग्लोबल अलायन्स ऑफ एलिमिनेशन फिलेरिसिस हा बीम फॉर्म झाला होता 2000 इयर्सला. त्यानंतर ट्विन पिलर स्ट्रॅटर्जी फॉर एलिमिनेशन ऑफ लिम्फॅटिक फिलेरिसिस, ॲन्युअल मास ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन MDA, मास ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन आपण त्याला बोलतो MDA, ऑफ सिंगल डोस ऑफ DEC, डायथिल कार्बोन्झामाइन, ओके, सिट्रेट अँड अल्बेंडाझोल फॉर 5 years ऑफ और मोर दॅन एलिजिबल पॉप्युलेशन एक्सपेक्ट इन प्रेग्नंट वुमनमध्ये आणि चिल्ड्रन्समध्ये बिलो इयर्स ऑफ एज 2 years असेल तर आपण त्यांच्यामध्ये हे देत नाही. ओके, सिरियसली इल पर्सन असेल त्या ठिकाणी आपण त्यांना प्रोव्हाइड नाही करू शकत. ओके, टू इंटरप्ट ट्रान्समिशन ऑफ डिसीज, आपल्याला ब्रेकेबल ऑफ
ट्रान्समिशन ऑफ डिसीज करायचं आहे फिलेरियासिस. होम बेस्ड मॅनेजमेंट ऑफ लिम्फोडेमा केसेस अँड अप स्केलिंग ऑफ हायड्रोसिल ऑपरेशन असेल आयडेंटिफिकेशन करू शकतो आपण कम्युनिटी हेल्थ सेंटरला, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजेसला. ओके, हे ट्विन पिलर स्ट्रॅटेजी होतं आपल्या लिम्फॅटिक फिलेरियासिसची. ओके, त्यानंतर माइलस्टोन ऑफ एलिमिनेशन ऑफ लिम्फॅटिक फिलेरियासिसमध्ये आपण बघू एलिमिनेशन ऑफ lymphatic filariasis as a global public health in 1997. 2002 National Health Policy set a goal of elimination of lymphatic filariasis in India by 2015. 2004 elimination of lymphatic filariasis program will be started. In 2013 validation started through the transmission of assessment survey in 2030. On 13 June 2018 accelerated plan for the elimination of lymphatic filariasis in 2013. ओके, ह्या माइलस्टोन आहे. ओके, या एलिमिनेशन ऑफ फिलेरियासिसच्या जे पण आपण लिम्फॅटिक फिलेरियासिस आपण त्याला बोलू शकतो, त्याच्या माइलस्टोन आहे की कोणत्या कोणत्या इयरमध्ये काय काय डेव्हलप झालं. त्यानंतर ट्रिपल ड्रग थेरपी सर्वांना माहिती आहे. ओके, ट्रिपल ड्रग थेरपी म्हणजे कोणतं आहे, जे पण इम्प्लिमेंटेशन आपण त्या ठिकाणी केले होते ते कोणत्या इयरनुसार कुठे कुठे चालले. ओके, एवढंच त्या ठिकाणी त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं होतं. मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन MDA आपण त्याला बोलू शकतो. DAC असेल, सिंगल डोस असेल किंवा त्यामध्ये कोऑर्डिनेशन किंवा कंबायनेशन ड्रग्स असेल किंवा अल्बेंडाझोल किंवा DAC आपण त्या ठिकाणी बघू शकतो. किंवा ट्रिपल ड्रगसुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतो. DAC प्लस अल्बेंडाझोल प्लस लॅव्हर्सिमॅटिन. ओके, ह्या 3 ड्रग लॉन्च करून केलं होतं. सिलेक्टिव्ह डिस्ट्रिक्टमध्ये प्रोव्हाइड केलं होतं इन 2018 मध्ये. Accelerated front from elimination of 2018. Okay, in 2018 National Filariasis Control Program will be started for त्यानंतर लिम्फॅटिक फिलेरियासिस एलिमिनेशन झालं होतं 2020 मध्ये. ओके, WHO ऑर्गनाईज केलं होतं सम स्ट्रॅटर्जी ऑफ नॅशनल ट्रॉपिकल डिसीज अँड WHO विल बी एंटिटी फॉर द टाइमलाईन. ओके, त्यानंतर त्यांनी मॉडिफिकेशन करून त्यांनी फिलेरियासिस प्रोग्राम हा स्टार्ट केला होता ॲज पर त्यांच्या एज ग्रुपनुसार. ओके, ह्या ठिकाणी मास ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन आपणपर्यंत बघितलं आहे. ह्यापर्यंत आपण फक्त फिलेरियासिस प्रोग्राम ह्या ठिकाणपर्यंत आपण बघतोय. ओके, फिलेरियासिस कंट्रोल प्रोग्राम आपला संपलेला आहे. ओके, आपण त्यामध्ये स्ट्रॅटेजीज बघितल्या, इंट्रोडक्शन बघितलं. ओके, सम ऑब्जेक्टिव्ह असेल, ओके, प्लॅनबद्दल किंवा प्रोग्रामबद्दल जे पण रिलेटेड त्यांचे फंक्शनिंग असेल आपण त्या ठिकाणी बघितले. ओके, ड्रग्स थेरपी असेल या ठिकाणी आपण बघितलेलं आपला फिलेरियासिस कंट्रोल प्रोग्राम हा संपलेला आहे. ओके, थँक्यू सो मच.